तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की जो काही मे महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे, 23वा हप्ता मे महिन्याचा, त्याचा वाटप 15 तारखेला संध्याकाळी सुरू झाला होता आणि कालच्या तारखेला 16 तारखेला सुद्धा भरपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं. अजूनही वितरण सुरू आहे. आज सुद्धा वितरण होईल. आज सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे येतील ज्यांना 2 दिवस पैसे आले नाही. पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी बघा, भरपूर बहिणी म्हणत होत्या की आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाही, किंवा काही बहिणी कमेंट करत होत्या की मार्च एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाही पण मे महिन्याचे मिळाले. काही बहिणी म्हणत होत्या की आम्हाला अजूनही पैसे आलेले नाही. तर बघा, एक महत्वाची अपडेट म्हणजे काय, तर 4,500 रुपये सुद्धा एका बहिणीला आलेले आहे. 4,500 एकत्र आलेले आहे कालच्या तारखेला. आता 4,500 एकत्र कसे आले? सर्वच बहिणींना का आले नाही? ज्यांची केवायसी चुकली होती, केवायसी दुरुस्त केली, त्यांना सुद्धा यायला पाहिजे होते. मग कोणत्या बहिणींना 4,500 रुपये आले आहेत त्याचे 2 पुरावे मी तुम्हाला देणार आहे. 4,500 कसे येऊ शकतात आणि 4,500 रुपये आल्याचा मेसेज बघा. भरपूर बहिणींनी केवायसीची दुरुस्ती केली होती, त्यानंतर त्या बहिणींना सुद्धा वाटत होतं की आम्हाला मार्च एप्रिल मे महिन्याचे पैसे एकत्र मिळायला पाहिजे, पण यापैकी काही बहिणींना एप्रिल किंवा फक्त मे महिन्याचे पैसे आलेले आहे, सर्व पैसे एकत्र आलेले नाही. मग या बहिणीला 4,500 रुपये कसे आले? सर्वात आधी पैसे कसे येऊ शकतात याचा पुरावा पहा. पैसे कसे येऊ शकतात याचा पुरावा पहा, नंतर पुरावा दाखवतो तुम्हाला SMS. तर बघा, लाईव्हच तुम्हाला या ठिकाणी मी जो आहे तो जुना पुरावा दाखवत आहे. आताचा SMS नवीन आहे, म्हणजे मेसेज नवीन आहे कालच्या तारखेचा 16 तारखेचा, पण कसे येऊ शकतात याचा पुरावा जुना आहे. बघा, आता जो काही तो अर्ज आहे लाडकी बहीण योजनेचा वेबसाईटवरून पोर्टलवरून अर्ज लॉग इन केलेला आहे. या बहिणीचा अर्ज बघा तुम्हाला क्लिअर या ठिकाणी दिसत आहे. आणि बघा पेमेंटचं स्टेटस, पेमेंट स्टेटसवर आपण या ठिकाणी क्लिक करू आणि पेमेंट स्टेटस बघा लाईव्हच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बघा, लाईव्हच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर जे काही तुम्हाला स्टेटस पाहायला मिळते. तर या ठिकाणी आता बघा, महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे खालच्या बाजूला. महत्वाचा पॉईंट बघा या ठिकाणी खालच्या बाजूला, महिना 2024 दोन पेमेंट दिसत आहे तुम्हाला. 9वा महिना 2024 आणि या ठिकाणी बघा पेमेंट कॅन्सल झालेलं आहे. पेमेंट कॅन्सल झालं. कशामुळे कॅन्सल झालं? आधार इनॅक्टिव्ह. आधार इनॅक्टिव्ह मुळे पेमेंट कॅन्सल झालं. पहिलं पेमेंट कॅन्सल झालं 1,500 रुपये, दुसरं कॅन्सल झालं 4,500 रुपये. तुम्हाला दिसत आहे 2 पेमेंट कॅन्सल, आधार इनॅक्टिव्ह झाल्यामुळे आणि 2024 म्हणजे जुना पुरावा जुना आहे. कसे येऊ शकतात हे समजवण्यासाठी मी तुम्हाला जुना पुरावा या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 4,500 पेड, इथे कॅन्सल झाले 4,500, इथे या ठिकाणी बघा तुम्हाला पेड दिसत आहे 4,500 पेड, म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा झाले, म्हणजे एकत्रित 4,500 सुद्धा येऊ शकतात. त्याचं रिझन होतं पैसे आधी पैसे न येण्याचं रिझन होतं आधार इनॅक्टिव्ह, म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह नसणे. बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे 2 वेळा पेमेंट फेल झालं, 2-3 महिने पैसे आले नाही. डीबीटी ऍक्टिव्ह केल्यानंतर 4,500 रुपये एकत्र आले. अशा प्रकारे 4,500 रुपये एकत्र येऊ शकतात. या बहिणीसोबत सुद्धा असंच झालेलं आहे. जे काही या बहिणीला पैसे आलेले आहे बघा, पोस्ट बँकेचा SMS आहे, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट 4,500 रुपये क्रेडिट कालच्या तारखेला आणि 16 जून 2025 SMS सुद्धा आलेला आहे. म्हणजे दुसऱ्या बहिणीचा मी तुम्हाला या ठिकाणी पुरावा दाखवत आहे, जो कालचा SMS मला मिळाला. पोस्ट बँकेमध्ये 4,500 एकत्र आले. आता या बहिणीला कसे एकत्र आले? तर सारखाच प्रॉब्लेम जो मी तुम्हाला आधी पुरावा दाखवला की कसे येऊ शकतात, त्या बहिणीला सुद्धा तसेच झालेलं आहे. त्यांच्या बँकेमध्ये जे आहे ते 2 महिन्याआधी त्यांच्या बँक अकाउंटचं जे आहे ते डीबीटी डिॲक्टिव्हेट झालं होतं. आता डीबीटी डिॲक्टिव्हेट कशा प्रकारे झालं? त्यामागे 2 ते 3 कारण आहे. आता डीबीटी डिॲक्टिव्हेट कशामुळे झालं? डीबीटी डिॲक्टिव्हेट होण्याचे 4 ते 5 रिझन आहे. त्या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि डीबीटी डिॲक्टिव्हेट कशामुळे होते ते तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार स्पेशल व्हिडिओ बनवून. पण आता या बहिणीचं डीबीटी डिॲक्टिव्हेट कशामुळे झालं आणि ऍक्टिव्ह कसं झालं ते सर्वात आधी समजून घ्या. बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या की लग्नाआधी अर्ज भरला होता, त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या बहिणींनी केवायसी केली. म्हणजे बँक अकाउंटमध्ये वडिलांचं नाव होतं, जुन्या बँक अकाउंटमध्ये, आणि आधार कार्ड अपडेट केल्यानंतर पतीचं नाव झालं. म्हणजे बँक अकाउंट आणि आधार कार्ड वरील नाव मॅच झालं नाही. मग ते दोन्हीही नाव मॅच झालं नाही, त्यामुळे काय झालं तर डीबीटी डिॲक्टिव्हेट झालं. किंवा मग तुम्ही जर एकापेक्षा 2-3 बँक अकाउंट मॅनेज करत असाल, नवीन केवायसी करत असाल किंवा नवीन अकाउंट ओपन करत असाल, त्यामुळे सुद्धा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत डीबीटी ऍक्टिव्ह किंवा ट्रान्सफर होण्यासाठी प्रोसेसमध्ये वेळ जातो. मग त्या प्रोसेसमध्ये जर वितरण सुरू झालं तर मग पैसे जमा होत नाही, हे सुद्धा महत्वाचं कारण असते. आता यामध्ये नावाचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे डीबीटी डिॲक्टिव्हेट झालं होतं. नंतर त्या बहिणीने काय केलं, मग त्यांना मी सरळ सांगितलं की पोस्ट बँकेचं अकाउंट काढून घ्या,
पोस्ट बँकेचं अकाउंट काढून घ्या. पोस्ट बँकेचं अकाउंट लगेचच 2 दिवसामध्ये सुरू होते. 2 दिवसानंतर डीबीटी ऍक्टिव्ह होईल आणि लगेच बघा आता जेव्हा वाटप झाला तेव्हा त्या बहिणीला 4,500 रुपये एकत्र जमा झाले. 4,500 एकत्र जमा झाले. आता भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी म्हणतील की मग केवायसी ची दुरुस्ती केली होती, मार्च एप्रिल महिन्यामध्ये केवायसी ची दुरुस्ती केली होती. तर बघा स्पष्ट आन्सर आहे, त्याचं उत्तर स्पष्ट आहे. पेंडिंग लाभ मिळत नाही. पेंडिंग लाभ मिळत नाही. तुम्ही ज्या महिन्यामध्ये केवायसी केली त्याच्या ज्या महिन्यामध्ये केवायसी केली, एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये केवायसी केली असेल तर त्या तुमच्या केवायसीची चौकशी झाली मे महिन्यामध्ये. मे महिन्यामध्ये चौकशी झाली असेल तर त्याच महिन्यामध्ये तुमची केवायसी पास झाली आणि त्याच महिन्याचे तुम्हाला पैसे मिळेल. कदाचित अशी अपडेट आलेली आहे. मी व्हिडिओ वगैरे युट्यूबवर 1-2 व्हिडिओ पाहिले होते की 4,500 कोणाला आलेले आहे वगैरे. जर तुमच्यापैकी कोणाला आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण 4,500 केवायसी मुळे कोणालाच आलेले नाही. डीबीटी जर डिऍक्टिव्हेट होत असेल तर काय होते, तुमचे पैसे आहेत ते डीबीटीवर पेंडिंग राहतात. डीबीटी गव्हर्नमेंटचं डीबीटीचं जे काही सर्व्हर आहे जिथून तुमचे पैसे पाठवले जातात त्या सर्व्हरवर तुमचे पैसे तुमच्या आधार नंबरवर पेंडिंग राहतात. मग जेव्हा तुमची डीबीटी ऍक्टिव्ह होते तर एकत्रपणे ऑटोमॅटिक पद्धतीने तुमचे जे आहे ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जातात. अशा प्रकारे या बहिणीला जे आहे ते डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यानंतर 4,500 रुपये एकत्र आले. 2 महिन्यापर्यंत डीबीटी डिऍक्टिव्हेट होतं, पेमेंट पेंडिंग झालं होतं. एका वेळेस जे आहे ते त्यांनी पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलं किंवा डीबीटी ऍक्टिव्हेट केलं तर एका वेळेस त्यांचे 4,500 रुपये जमा झालेले आहेत. अशा प्रकारे डीबीटीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो होऊ शकतो. कदाचित तुम्हाला वाटत असेल की केवायसी मुळे अर्ज रद्द झाला, अपात्रतेच्या अटीमुळे अर्ज रद्द झाला आणि त्यामुळे पैसे बंद झाले असं तुम्हाला वाटत असेल, पण त्यामागे डीबीटी डिऍक्टिव्हेट होण्याचं सुद्धा कारण असू शकते. डीबीटी डिऍक्टिव्हेट असण्याचं सुद्धा कारण असू शकते. आता असं नाही की नावामध्ये फरक पडला तरच डीबीटी डिऍक्टिव्हेट होते. तुमच्याकडून जर कोणत्या कर्जासाठी जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये अप्लिकेशन दिली किंवा कोणत्या प्रायव्हेट बँकेचं जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर ऑटोमॅटिक त्या बँकेमध्ये तुमची डीबीटी ट्रान्सफर होते किंवा मग डीबीटी ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसमध्ये जर वाटप झाला तर तुमचे पैसे अडकतात, बँकेमध्ये जमा होत नाही. ते पैसे गव्हर्नमेंटच्या डीबीटी सर्व्हरवर पेंडिंग होतात. त्यानंतर मग एकत्रित जेव्हा तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट होते तेव्हा मग तुमचे पैसे त्या बँक खात्यात जमा होतात. पण तुम्हाला SMS येत नाही किंवा मग तुम्ही काय करता, तुम्ही जुन्याच बँकेमध्ये चेक करता. तुम्हाला वाटतं की आपले पैसे याच बँकेमध्ये येत होते, मग याच बँकेमध्ये यायला पाहिजे, तुम्ही त्याच बँकेमध्ये चेक करता. पण तुमची डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ते आधार केवायसी नवीन बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेली असते. हे सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सतत सांगत असतो की दर महिन्याला तुमची डीबीटी तुम्हाला चेक करायची आहे. तुमच्या बँक अकाउंटला, तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट जे आहे ते डीबीटी साठी लिंक आहे त्याच बँक अकाउंटवर तुमचे पैसे जमा होतात. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की 2 पेक्षा जास्त सुद्धा त्यांचे बँक अकाउंट आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतर किंवा कोणत्या दुसऱ्या कारणामुळे किंवा ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा डीबीटी डिऍक्टिव्हेट होते. डीबीटी नॉर्मली 1-2 वर्षामध्ये डिऍक्टिव्हेट होत नाही. भरपूर वर्षानंतर जर तुम्ही केवायसी केली नाही किंवा काही तुमच्या नावामध्ये फरक असला, आधार कार्डवर नाव वेगळं असलं किंवा बँक अकाउंटवर जर नाव वेगळं असलं तर तुमची डीबीटी नॉर्मली डिऍक्टिव्हेट होऊ शकते जर तुम्ही केवायसी केली नाही. केवायसी केल्यानंतर बँकेमार्फत डीबीटी ऍक्टिव्ह केल्या जाते. एक वेळा जर बँकेमधून डीबीटी डिऍक्टिव्हेट झाली तर तुम्हाला बँकेमध्ये अर्ज वगैरे करावे लागतात. मग बँकेमध्ये सुद्धा खूप मोठी प्रोसेस आहे. कधी कधी 10 ते 15 दिवस, 1 महिना सुद्धा बँकेकडून डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासाठी घेतला जातो. बँकेमधून लवकर डीबीटी ऍक्टिव्ह होत नाही. पण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे आहे ते लगेचच 5 मिनिटांमध्ये डीबीटी ऍक्टिव्हेट करू शकता. डीबीटी ऍक्टिव्हेट करू शकता ऑनलाईन पद्धतीने 5 मिनिटातच. काही महत्वाच्या सिलेक्टेड बँका ज्या आहे त्यांची तुम्ही डीबीटी ऍक्टिव्हेट ऑनलाईन पद्धतीने करू शकता. NPCI ची वेबसाईट आहे, ते NPCI च्या वेबसाईटवर आधार क्रमांक, OTP वगैरे टाकून तुम्ही डीबीटी ऍक्टिव्हेट करू शकता. पण त्यासाठी तुमचं आधार कार्डवर नाव, बँक अकाउंटवर तुमच्या बँक अकाउंटच्या पासबुकवर नाव हे सारखं असणे महत्वाचे असते. तेच कारण असते डीबीटी डिऍक्टिव्हेट असण्याचं. नाव जर सारखं असलं तर तुमची डीबीटी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन दिली तर लगेचच 5 मिनिटांमध्ये तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट होते आणि तुम्हाला मेसेज सुद्धा त्यासाठी येतो. त्यामुळे भरपूर बहिणी कन्फ्युज होत असतात की केवायसी मुळेच पैसे बंद झाले किंवा शासनानेच पैसे बंद केले. त्यामागे रिझन वेगळं असते. त्यामागे रिझन असू शकते तुमचं डीबीटी डिऍक्टिव्हेट झालेली आहे पण तुम्हाला आयडिया नाही, तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती नसते.
तर बघा, डीबीटी बद्दल जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल किंवा आणखी काही जास्त माहिती पाहिजे असेल की डीबीटी बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने घरी बसून मोबाईलवरच कसं ऍक्टिव्हेट करायचं किंवा मग डीबीटी आणखी कोणत्या कोणत्या कारणामुळे डिऍक्टिव्हेट होऊ शकते, कोणत्या कोणत्या बँकेमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने डीबीटी ऍक्टिव्ह करू शकतो, त्याची प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे प्रोसेस करायची, ऑनलाईन वेबसाईट काय आहे, याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की डीबीटी बद्दल आम्हाला माहिती पाहिजे किंवा आम्हाला डीबीटी ऍक्टिव्हेट करायचा आहे किंवा ट्रान्सफर करायचा आहे, तर त्या टॉपिकवर मी स्पेशल तुम्हाला व्हिडिओ देणार. तर बघा, तुम्हाला पूर्ण विषय समजला असेल. वाटप सुरूच आहे. आज सुद्धा दिवसभर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होईल. जर आज पैसे आले नाही तर 1-2 दिवस हा वाटप जो आहे तो कदाचित मागच्या वाटपासारखाच खूप लांब 5 ते 6 किंवा 10 दिवसापर्यंत चालू शकतो. मागे जसा वाटप झाला त्याचप्रमाणे, कारण खूप कमी 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 प्रमाणात वितरण होताना आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, तुम्हाला समजलं असेल जे काही 4,500 रुपये लाडक्या बहिणीला आले हे कशा प्रकारे आले. तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला 4,500 रुपये एकत्रित आले आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.